नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण अल्कोहोलचे मस्त असे मंचुरियन बनवणार आहोत. तर अल्कोहोलचे तुम्ही बरेच प्रकार बघितले असाल, भाजी किंवा आपण अल्कोहोलच्या कापासुद्धा बनवलेल्या आहेत. तर आज आपण मस्त असे अल्कोहोलचे मंचुरियन बनवणार आहोत. त्यासाठी हे बघा, पहिलं आपल्याला याची जी साल आहे ती सर्व काढून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. आपण कोबीचे मंचुरियन तुम्ही तर खाल्लेच असतील, पण आज आपण अल्कोहोलचे बनवणार आणि ते सुद्धा एकदम मस्त असे टेस्टी बनतात. तुम्ही सुद्धा या प्रकारे एकदा नक्की करून बघा, कारण की आता अल्कोहोल वगैरे बाजारामध्ये सुद्धा यायला लागेल, कारण की आत्ताच अल्कोहोलचं वगैरे हा सीझनच आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही सुद्धा असे अल्कोहोलचे मंचुरियन मुलांना नक्की करून द्या, कारण की मुलं असं अल्कोहोल वगैरे खाणार नाहीत, पण जर तुम्ही असे मंचुरियन वगैरे बनवून दिलेत ना तर ते नक्की आवडीने खातील. तर बघा, आता अशा प्रकारे सर्व मी असे आता साफ करून घेणार आहे. हे बघा, इथे मी सर्व साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर इथे मी घेतलेली आहे किसणी, मोठ्या आकाराचीच घेतलेली आहे. त्याच्यावर आपल्याला हा अल्कोहोल आहे ते आपल्याला किसून घ्यायचे आहे. मस्त अशा आपण किसून घेणार आहोत. पण थोडीशी मोठीच घ्यायची, म्हणजे छान असा किस पडतो त्याचा. तर बघा, इथे पटकन असं आपला अल्कोहोल इथे छान असा किसून झालेला आहे. बघा, दाखवते मी, एकदम मस्त पांढरा पांढरा शुभ्र असा इथे किसून झालेला आहे. बघा, बाकीचे पण मी असे आता किसून घेणार आहे. हे बघा, सर्व अल्कोहोल आपण इथे छान असे किसून घेतलेले आहेत. हे बघा, मस्त असे. इथे आपण 4 अल्कोहोल घेतलेले, त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली 1 मिरची. त्यानंतर आलं आणि लसूण मी ते ठेचून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, त्यानंतर थोडंसं हिंग, त्यानंतर 1 चमचा मी ते जिरे घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा आपला घरगुती मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर इथे मी घेतलेला आहे मैदा. हे बघा, या चमच्याने मी 3 चमचे इथे मैदा घेतलेला आहे. हा बघा, 3 चमचे झालेले आहेत. आता 3 चमचे इथे मी मैदा घेतलेला आहे. तर 3 चमचे इथे मी घेणार आता कॉर्नफ्लॉवर. हे बघा, आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी वगैरे आपल्याला अजिबात लागणार नाही, कारण अल्कोहोलमध्ये सुद्धा पाण्याचं भरपूर असं प्रमाण असतं. त्यासाठी पाण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे. फक्त आपल्याला कॉर्नफ्लॉवर मैदा लागलं तर आपण ते नंतर घालणार आहोत. पहिलं आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि जर लागल्यास आपण त्याच्यामध्ये नंतर घालणार आहोत. हे बघा, ते आपण मिक्स केलेलं आहे, पण आपल्याला याच्यामध्ये आणखीन कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचा आहे. तिथे 1 चमचा मी ते कॉर्नफ्लॉवर घालणार आहे आणि 1 चमचा मैदा घालणार आहे. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला असे बॉल्स आपले तयार व्हायला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे जाडसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये घातलेलं आहे. तर आपण मिक्स करून छान असा गोळा बनवून घेणार आहोत.
हे आता आपल्या इथे व्यवस्थित असं झालेलं आहे बघा, परफेक्ट झालेलं आहे जसं आपल्याला हवं आहे तसं. बघा छान असा गोळा सुद्धा आता होतोय. अशा प्रकारे सर्व मी गोळे बनवून सुद्धा घेणार आहे. बघा तेल इथे गरम करत ठेवलेलं आहे आपलं. आता इथे आपण अल्कोहोलचे बघा बॉल्स बनवले ते बघा, ते आपल्या ज्यामध्ये आता तळून घ्यायचे आहेत. एकदम मस्त रेसिपी आहे, झटपट होते आणि छान लागते एकदम. काहीतरी वेगळं म्हणून अल्कोहोलचे आपण आज मंचुरियन बनवले आहेत, पण खूप टेस्टी लागतात. हे तुम्ही नुसते ना असे तळलेले सुद्धा बॉल्स खालेत ना तरी पण खूप छान लागतात एकदम. तर हे बघा, हे आता आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये. हे आपण उलट पालट करून घेणार. मस्त असे पाहू शकता तुम्ही, कुठेही तुटलेले नाही आहेत आणि व्यवस्थित असे झालेले ते बघा मस्त असे. पण अजून हे आपल्याला छान असं क्रिस्प होईपर्यंत छान असे हे तळून घ्यायचे. त्यासाठी अजून आपण थोडा वेळ याच्यामध्ये असे ठेवून देणार आहोत. ते आता आपले हे व्यवस्थित झाले ते पाहू शकता, मस्त झाले. आणि कलर सुद्धा आता इथे चेंज झालेला आहे आणि हे आता आपले इथे तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. मस्त दिसतात एकदम, पाहू शकता तुम्ही. असे वाटत नाही की अल्कोहोल पासून बनवलेले आहेत, तर मस्त झालेले आहेत. दुसरी सुद्धा अशीच मी त्याच्यामध्ये घालून घेते. आता सर्व बाकी सर्व आहे ते सुद्धा मी असे छान असे तळून घेणार आहे. तर इथे आपले सर्व मंचुरियन बॉल हे बघा मस्त असे तळून झालेले आहेत. ते बघा एकदम मस्त क्रिस्पी झालेले. इथे एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहोत. तेल थोडस गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कट केलेलं लसूण. थोडंसं आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. लसूण आपला छान असं झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकते असं आलं टाकलेलं आहे, पातळ असं कट करून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे सुद्धा आता आलं सुद्धा आपल्या याच्यामध्ये छान असं परतून झालेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इथे मी घेतलेला आहे कांदा. बघा कांद्याचे क्यूब्स करून घेतलेले असे. नंतर शिमला मिरची सुद्धा अशी जाडसर अशी कट करून घेतलेली आहे. आता ही आपल्याला मोठ्या गॅसवर 1 मिनिट फक्त परतून घ्यायची आहे. जास्त वेळ नाही परतायची आपल्याला, फक्त 1 मिनिट आपण छान अशी परतून घेणार आहोत. इथे आपली छान अशी परतून झालेली आहे. आपण मोठ्या गॅसवरच परतून घेतलेली आहे. तर आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण काही सॉस टाकून घेणार आहोत. पहिले याच्यामध्ये मी टाकणार आहे याच्यामध्ये सोया सॉस 1 चमचा. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चिली सॉस 1 चमचा. त्यानंतर ते टोमॅटो केचप सुद्धा आपल्याला घालायचं 1 चमचा इतका. हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट होते ते रेसिपी आणि मस्त लागते. हे बघा हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता या ग्रेव्हीला छान असं टेक्स्चर येण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर. त्यासाठी मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले आहे बघा. पाण्यामध्ये मिक्स करून घेऊन त्याची पेस्ट करून घेतली आहे बघा अशी. आता ही आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि सुद्धा आपल्याला आता छान असं परतून घ्यायचं आहे. आपण गॅस आपल्याला आता एकदम बारीकच ठेवायचा आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
तर मी याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी घालणार आहे. हे बघा ते मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा. तुम्हाला जर आणखी याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही अजून हवी असेल पातळसर तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये पाणी वापरू शकता, पण मला एवढंच पाहिजे त्यासाठी मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आता इथलं आपलं रेडी झालेलं आहे. आता अल्कोहोलचे बॉल्स बनवलेले आहेत ते आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं नाहीये, कारण की आता सॉसेस मध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं, त्यासाठी आपण इथे मीठ नाही घातले, कारण की आपण जे बॉल्स बनवले त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे हे मीठ आपण घातलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता किती भारी दिसतात आणि मस्त असे आपले ते तयार झालेले आहे. ते बघा इथे आपले गरमागरम असे अल्कोहोलचे मंचुरियन तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहेत, एकदम मस्त दिसत आहेत. अगदी कोबीचे मंचुरियन असतात ना त्याच्यापेक्षा पण भारी लागतात हे अल्कोहोलचे मंचुरियन्स. हे बघा मस्त तयार झालेले आहेत. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.